जर तुम्हाला तरुण, चमकदार आणि सुरकुत्या मुक्त त्वचा हवी असेल किंवा 30 आणि 40 नंतर सुद्धा तुम्हाला मस्त तरुण दिसायचे असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे रेटिनॉल सिरम. येस, रेटिनॉल सिरम हे त्वचेसाठी वरदान आहे. रेटिनॉल सिरम हे व्हिटॅमिन एचाच एक प्रकार आहे जे त्वचेतील मृत पेशींना दुरुस्त करण्यास आणि नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करते. यामुळे त्वचा चमकदार आणि तरुण दिसते. रेटिनॉल सिरम हे त्वचेतील कोलेजन उत्पादन वाढवून त्वचेला घट्ट ठेवते. त्यामुळे सुरकुत्या आणि रेषा कमी होतात. पिगमेंटेशन आणि गडद डाग कमी करते. त्वचेच्या छिद्रामध्ये साचलेले तेल व मळ काढून टाकते. त्वचा टवटवीत करते आणि मृत त्वचेला दूर करून नवा ग्लो देते. 30 वयानंतरच रेटिनॉल वापरले पाहिजे. पण 30च्या आधीत जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या दिसत असतील किंवा चेहऱ्यावरती कोणताच ग्लो दिसत नसेल, चेहरा निस्तेज दिसत असेल तर तुम्ही 27-28 वयानंतर सुद्धा रेटिनॉल वापरू शकताय. नियमित वापरल्याने त्वचा गुळगुळीत आणि छान चमकदार बनते. पण तुम्ही जर नवीनच सुरुवात करत असाल तर ते अगदी कमी प्रमाणात सुरुवात करा. म्हणजे 0.025% ते 0.5% ने सुरुवात करा आणि आठवड्यातून फक्त 2दाच वापरा. हळूहळू सवय झाल्यावरती तुम्ही रोज रात्री वापरू शकताय आणि हे सिरम फक्त रात्री लावा कारण सूर्यप्रकाशामुळे त्वचा सेन्सिटिव्ह होऊ शकते. एका मटाराच्या दाण्याएवढे सिरम संपूर्ण चेहऱ्यासाठी पुरेसे आहे. फेसवॉश लावल्यानंतर मॉइश्चरायझर लावा, त्यानंतर रेटिनॉल वापरा आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॉइश्चरायझर लावा. याला सँडविच मेथड म्हणतात. सुरुवातीला त्वचा कोरडी किंवा लालसर होऊ शकते किंवा त्वचेला खाज सुद्धा येऊ शकते. अशा वेळी मॉइश्चरायझर वापरा आणि जास्त प्रमाणात रेटिनॉल वापरणे टाळा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सनस्क्रीन हे वापरलेच पाहिजे. कोरड्या त्वचेसाठी 0.1% ते 0.3 वापरा. प्रेग्नन्सी किंवा फिडिंग सुरू असेल तर रेटिनॉलचा वापर टाळा किंवा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेऊ शकताय. रेटिनॉल सिरम वापरत असताना बाकीचे हार्ड प्रोडक्ट वापरू नका. फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक ॲसिड सिरम, व्हिटॅमिन सी सिरम किंवा AHA BHA फॉर्म्युला असलेले सिरम हे एकाच वेळी वापरू नका. रेटिनॉल सिरम हे त्वचेसाठी एक वरदानच आहे, पण पेशन्स आणि योग्य पद्धतीने वापरल्यावरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य प्रोडक्ट निवडा आणि हळूहळू सुरुवात करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.